आम्ही कोर्टातून तो हक्क मान्य करून घेणार। त्याच्यासाठी तुम्ही आंदोलनही करू शकता, उपोषणही करू शकता। तर उपोषण करताना ती ट्रीटमेंट घेणं आणि तुमचं ते जे काही डॉक्टर साहेब सांगतील त्याप्रमाणे उपचार घेणं तुमचं काम असतंय। सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते। आज सकाळी 7:30 वाजता सकाळी सर्व पोलीस कर्मचारी, लेडीज सर्व आमच्या 7ही कामगारांना उचलून नेलं वर महिलांना मारहाण केली, वडवाडू केलं सगळ्यांची। कोणाची साडी बांगड्या सर्व फोडले लेडीज पोलिसांनी। आमच्या एका महिलेचं कानातलं सोन्याची बिरी दवडली, कोणाचे मंगळसूत्र दवडले। त्यांनी बळजबरीने मुलांना धक्काबुक्की केली वर सगळ्यांनी मिळून पोलीस प्रोटेक्शन सगळ्यांना उचलून घेऊन गेलं। आज त्यांना नेलं चंद्रपूरच्या दवाखान्यात भरती केलं, तरी आम्ही काही हार मानणार नाही। आता आमच्या पुन्हा 5 लेडीज पुन्हा अन्नत्यागासाठी उपोषणाला बसणार आहे। जरी प्रशासनाने आमचं लक्ष नाही दिलं तरी आम्ही काही आमचा हक्क मागल्याशिवाय आम्ही उठणार नाही। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दालमिया सिमेंट कंपनीतील कामगार असेल, एक्स मुरली कर्मचारी, कंत्राटी कामगार यांना न्याय मिळवण्याकरिता महाधरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आज महाधरणे आंदोलनाचा 20वा दिवस आहे। महाधरणे आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या ठिकाणी काही कामगारांनी मिळून 23 तारखेपासून मागच्या 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। परंतु आज प्रशासनाने बळजबरीने पोलीस प्रशासनाचा वापर करत त्यांना आंदोलन स्थळावरून उचलून चंद्रपूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केलं। त्यातील 7 पैकी 5 लोकांची प्रकृती गंभीर आहे आणि एकाची प्रकृती चिंताजनक आहे। अशा परिस्थितीमध्ये आंदोलन मोडीत काढण्याचा प्रशासन प्रयत्न करीत आहे, परंतु कामगार कुठेही खचलेला नाही। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, आम्ही या भूमिकेत आहोत। म्हणून आज या ठिकाणी ज्या कामगारांना या आंदोलन स्थळून उचलून नेलं त्याच कामगारांच्या पत्नी आता अन्नत्याग आंदोलनामध्ये सामील होत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे, जेणेकरून आता तरी जिल्हाधिकारी महोदय या सर्व गोष्टीची गांभीर्य लक्षात घेत या कामगारांना न्याय मिळेल अशा पद्धतीच्या भूमिकेत येणार। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेअंतर्गत मागील 10 तारखेपासून या ठिकाणी महाधरणे आंदोलन चालू आहे। सलग 7 दिवस झाले या आंदोलनाचा न्याय लागत नसल्यामुळे या ठिकाणी अमरण अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती। त्यातील काही जणांची चिंताजनक स्थिती झाल्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तोडगा न काढता किंवा दालमिया प्रशासनावर या ठिकाणी एखादा न्याय न देता कशा पद्धतीनं आंदोलन मोडीत काढता येईल याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आज मी विनंती करतोय कलेक्टर महोदय, या ठिकाणची प्रशासकीय वर्ग यांनी तात्काळ या आंदोलनाला न्याय द्यावा। आज या ठिकाणी महिलांतर्फे अन्नत्याग अमरण उपोषणाला सुरुवात करत आहे, याची सर्वस्व जबाबदार हे प्रशासन आणि दालमिया कंपनी राहील।